श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माता सीतेने रावणाच्या मोठ्या भावाचा वध केला. तर मित्रांनो, काही वेळा आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात. त्यातीलच एक ही कथा आहे रावणाच्या मोठ्या भावाची. हा रावणाचा मोठा भाऊ रावणापेक्षाही खूप जास्त बलशाली होता, ज्याला मारण्यासाठी नारायण अस्त्र आणि मोठे मोठे अस्त्र सुद्धा कामी आले नाही. तुम्हाला या रावणाच्या मोठ्या भावाबद्दल माहिती आहे का? आपल्याला माहीतच आहे की राक्षसांचा राजा सुमालीची मुलगी कैकसीचा विवाह विश्रवा ऋषी यांच्या सोबत झाला होता. त्यानंतर रावणाचा जन्म झाला. पण त्यावेळी रावणाने एकट्याने जन्म घेतला नाही, तर त्याच्यासोबत शतानंदचा सुद्धा जन्म झाला होता. हळूहळू दोघे भाऊ मोठे होऊ लागले. शतानंद प्रत्येक कलेत रावणापेक्षाही श्रेष्ठ होता. जसे ते वाढू लागले, दोन्ही भावांना त्यांच्या शक्तीविषयी माहिती होऊ लागली आणि कमी वयामध्ये दोघांनी युद्धाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. एक दिवस दोन्ही भावांनी आपल्या शक्तीची परीक्षा घेण्यासाठी आपापसातच युद्ध केले. युद्धामध्ये रावण म्हणाला, मला माहीत आहे की माझे शरीर तुझ्यापेक्षा कमी बलशाली आहे, पण माझ्या ताकदीला तू कमी समजू नकोस. त्यामुळे रावणाचा भाऊ शतानंदला राग आला आणि तो रावणाला म्हणाला, ठीक आहे, दाखव तुझी ताकद. मग दोन्ही भावांमध्ये घनघोर युद्ध झाले. त्याचा परिणाम असा झाला की रावण त्याच्या भावाकडून हरला. ही घटना रावण आणि शतानंदच्या आईने पाहिली. हे सारे पाहून ती दोघांनाही रागवली. तुम्ही तर आपापसातच युद्ध करत आहात. तिला शतानंदचा खूप राग आला. ती शतानंदला म्हणाली, तू पृथ्वी सोडून अंतरिक्ष मध्ये राहा. जोपर्यंत तुझा भाऊ रावण पृथ्वीवर राज्य करेल तोपर्यंत तू शांत राहा. शतानंदने त्याच्या मातेची आज्ञा स्वीकारली आणि तो अंतरिक्ष मध्ये जाऊन राहू लागला. शतानंद याचा अर्थ आहे 100 डोके असलेला. रावणाच्या मृत्यूनंतर लंकेमध्ये एकमेव राक्षस उरला होता. त्यानेच रावणाच्या मृत्यूची बातमी शतानंदला दिली. जेव्हा शतानंदला रावणाच्या मृत्यूची बातमी समजली, तो जोरजोरात गर्जना करू लागला आणि क्रोधामध्ये ओरडू लागला. त्याच्या गर्जनांचे शब्द भगवान श्रीरामांपर्यंत ऐकू गेले. भगवान श्रीराम आणि त्यांच्या सेनेला खूप आश्चर्य वाटले की आता कोण गर्जना करत आहेत. शतानंदने अंतरिक्षमधून पृथ्वीवरती हल्ला करायला सुरुवात केली. भगवान श्रीराम आणि हनुमान यांनी प्रत्येक वार विफल केला. शतानंदने माता सीतेला युद्धहानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण हनुमानाने त्यांना वाचवले. तो इतका शक्तिशाली होता की तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला. त्याला भगवान श्रीरामांसहित सगळ्या लोकांना अंतरिक्षमध्ये बोलवण्याची इच्छा होती. त्यामुळे तो लपून वार करत होता. तेव्हा सुग्रीव श्रीरामांना म्हणाले, तुम्ही सांगा आता काय करायचे. त्यानंतर भगवान श्रीरामांच्या सेनेमध्ये चर्चा सुरू झाली आणि श्रीरामांच्या सल्ल्यानुसार सगळे त्यांच्याबरोबर युद्ध करण्याच्या उद्देशाने जाण्यासाठी तयार झाले. पण माता सीतेला लंकेच्या एका सुरक्षित गुफेमध्ये लक्ष्मणाच्या संरक्षणामध्ये सोडण्यात गेले
आणि बजरंग बली हनुमानने भगवान श्रीराम आणि संपूर्ण सेनेला आपल्या शेपटीवर बसवले आणि शतानंद लोकी पोहोचले. तिकडे रावणाचा भाऊ शतानंदने युद्ध होण्याची शक्यता पाहून युद्धाची व्यवस्था आणखी चांगली केली. मायासूर शतानंदला म्हणाला, या रावणाचे विशाल रूप आणि त्याची शक्ती पाहून तुम्हाला काळजी वाटत नाही का? हे ऐकून शतानंदने लगेचच त्याच्या मायावी शक्तीने भगवान श्रीरामांच्या सेनेवर विभिन्न प्रकारे वार करायला सुरुवात केली. त्यांनी वायूला आणखीच तीव्र केले. त्यामुळे बजरंग बलीच्या शेपटीवर बसलेले सगळे हलू लागले. त्यानंतर कशा तरी प्रकारे हनुमानाने सांभाळून घेतले. शतानंद आणि हनुमानमध्ये भीषण युद्ध झाले. शतानंद हनुमानाला म्हणाला, मला रावण किंवा कुंभकर्ण समजण्याची चूक करू नका. तुमचा थरकाप होईल जेव्हा माझ्या क्रोधाची ज्वाला तुम्हाला भस्म करेल. तुमची समाधी पडेल. मी रावणाच्या मृत्यूचा प्रतिशोध घेणार आहे. त्यानंतर शतानंद आणि भीषणमध्ये वाद झाले. त्यानंतर शतानंदची राक्षसी सेना आणि भगवान श्रीराम यांच्या सेनेमध्ये भीषण युद्ध झाले. त्याचा परिणाम असा झाला की भगवान श्रीरामांचे सेना युद्ध त्यांच्या समोर टिकू शकले नाही. म्हणजेच शेकडो राक्षसांना मारल्यानंतर त्यापेक्षा दुप्पट राक्षस तयार होत होते. भगवान श्रीराम आणि हनुमानाचा वार सुद्धा त्या राक्षसाचे काहीही बिघडू शकला नाही. मायासूर सुद्धा शतानंदाची मदत करत होता. त्यानंतर भगवान श्रीरामांनी युद्धासाठी 12 आदित्य यांना सुद्धा बोलवले, ज्यांच्या प्रकाशाने शतानंदची सेना नष्ट झाली. पण जसा जसा तो प्रकाश समाप्त होत होता ते राक्षस पुन्हा जिवंत होत होते आणि शतानंद कुठेतरी लपून बसला होता. बजरंग बली हनुमान बरोबर काही अन्य वानर सेना शतानंदला शोधत होती. खूप अडचणींचा सामना केल्यानंतर हनुमानाचा सामना वायू सोबत झाला. दोघांमध्ये भरपूर युद्ध झाले. त्यानंतर हनुमानने त्याला धमकावून शतानंदचा मृत्यू कसा होईल याचे रहस्य विचारले. तेव्हा मायासूरने सांगितले की शतानंदच्या मृत्यूचा उपाय भूलोकच्या खाली 6व्या लोकी मिळेल. त्यानंतर बजरंग बली हनुमान मायासूरला त्याच्या शेपटीमध्ये बांधून पृथ्वीच्या खाली त्या 6व्या लोकी निघाले, जेथे शतानंदच्या मृत्यूचे अस्त्र होते. तिकडे भगवान श्रीराम आणि त्यांची सेना शतानंदच्या मृत्यूचे सगळे अस्त्रशस्त्र सोडत होते, जे सगळे विफल झाले. इकडे सगळ्यात आधी हनुमान अतुल लोकी पोहोचले. त्यानंतर विठ्ठल लोक, सुतल लोक, त्यानंतर तलात लोक. तलात लोक पोहोचल्यानंतर एक विचित्र घटना घडली आणि हनुमान यांच्या कृपेने मायासूरला खरी गोष्ट समजली की भगवान श्रीराम साक्षात भगवान श्री विष्णूंच्या अवतारात आहेत. आणि त्यानंतर माया सुद्धा भगवान श्रीराम यांचा भक्त बनला. यातून हा संदेश मिळतो की खरा भक्त देवाचे दर्शन घडवतो आणि जो दर्शन करतो मग तो कितीही क्रूर असला तरीही तो भक्त बनतो. त्यानंतर मायासूरला तलात लोक मध्ये सोडून बजरंगबली हनुमानने महातलोकी प्रस्थान केले आणि त्यानंतर रसातल लोकी पोहोचले. ही ती जागा होती जेथे शतानंदच्या मृत्यूचे अस्त्र होते, जेथे बजरंगबली हनुमानाचा सामना नागराज वासुकी बरोबर झाला. वासुकीने हनुमानावर सुद्धा वार केला. तेव्हा हनुमान म्हणाले,
मी इथे युद्ध करण्यासाठी आलो नाही, तर मदत घेण्यासाठी आलो आहे. तेव्हा वासुकीने विचारले, काय पाहिजे आणि तुम्ही कोण आहात? तेव्हा हनुमान म्हणाले, मी प्रभू श्रीराम यांचा सेवक आहे. रावणाचा मोठा भाऊ शतानंदचा वध करण्यासाठी येथे आलो आहे. तरीही नागराज वासुकी यांना ही ओळख पटली नाही. तेव्हा हनुमान यांनी एक अट ठेवली की जर तुम्ही मला येथून उचलून फेकून दिले तर मी येथून निघून जाईल, पण जर तुम्ही मला हलवू शकले नाही तर तुम्हाला माझी मदत करावी लागेल. वासुकीने ही गोष्ट मान्य केली, पण जेव्हा तो अपयशी झाला तेव्हा बजरंगबली हनुमानाला प्रणाम केला आणि वासुकीला समजले की हे भगवान शिव यांचे अंश आहेत. बजरंगबली हनुमान म्हणाले, भगवान श्रीरामांच्या कामामध्ये उशीर होत आहे, त्यामुळे तुम्ही मला ते अस्त्र द्या ज्यामुळे सदानंदाचा मृत्यू होणार आहे. त्यानंतर नागराज वासुकीने ते दिव्य अस्त्र हनुमान यांना दिले आणि हनुमान ते अस्त्र घेऊन लगेच भगवान श्रीराम यांच्याकडे गेले. इकडे भगवान श्रीरामांनी शतानंदाचा वध करण्यासाठी नारायण अस्त्राचा उपयोग केला, पण या महान अस्त्राचे सुद्धा शतानंदाचा मृत्यू झाला नाही. त्याच वेळी तेथे बजरंगबली हनुमान पोहोचले. हनुमानने पाहिले की भगवान श्रीरामांसहित सगळी सेना धारातीर्थ पडली आहे, कारण नारायण अस्त्राचा उपयोग जो करतो तो काही काळासाठी भक्तिहीन होतो. त्यामुळे भगवान श्रीराम सुद्धा बेशुद्ध पडले. हे पाहून हनुमानला खूप राग आला. हनुमान उठले आणि ते दिव्य अस्त्र आणले होते ते शतानंदावर सोडले. शतानंदाचा मृत्यू तर झाला, पण तो परत जिवंत झाला. त्याच वेळी तेथे भगवान शिव प्रकट झाले. हनुमान म्हणाले, हे भोलेनाथ, शतानंदला तर मी या मृत्यूच्या अस्त्रानेच मारले होते, पण तो परत जिवंत कसा झाला? भगवान शिव म्हणाले, हे खरे आहे. ज्या अस्त्राने तू शतानंदावरती वार केला त्याच अस्त्राने त्याचा वध होईल. हे हनुमान, शतानंदाचा वध इतका सोपा नाही. त्याला पुष्कर लोकी पाठवण्यापूर्वी त्याच्या मातेने त्याला वरदान दिले होते की त्याचा मृत्यू अयोनी ज्याच्या हातूनच होईल, म्हणजे ज्याचा कोणत्याही गर्भातून जन्म झालेला नाही. भगवान शिव म्हणाले की देवी सीता अयोनिजा आहे, त्यामुळे शतानंदाचा वध माता सीताच करू शकते. शतानंदाच्या मृत्यूचं भगवान रामांच्या आणि त्यांच्या सेनेला बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढू शकते. भगवान शिव म्हणाले, आता अशी वेळ आली आहे जेव्हा सगळं जग माता सीतेचे महाशक्ती रूप पाहिल, जे धर्माचे रक्षण करेल, पण अधर्मी लोकांसाठी महाभयंकर रूप असेल, जे देवी चंडीच्या रूपामध्ये ओळखले जाईल. भगवान शिव यांनी हनुमानाला समजावून सांगितले आणि म्हटले, आतापर्यंत तर ब्रह्मदेवांनी माता सीतेला या घटनेची माहिती दिली असेल. तोपर्यंत तुला शतानंदला येथेच थांबून ठेवावे लागेल, ज्यामुळे तो आणखी नुकसान करणार नाही. हनुमान म्हणाले, असेच होईल. तिकडे ब्रह्मदेवाने जाऊन सगळी बातमी माता सीतेला सांगितली. माता सीता खूप क्रोधित झाली. माता सीता म्हणाली, भगवान श्रीराम आणि त्यांच्या सेनेबरोबर जे झाले आहे त्याचा बदला मी नक्की घेईल. त्यानंतर माता सीतेने विकराळ रूप धारण केले आणि पुष्कर लोकी जाऊन शतानंदाचा अंत केला. पण माता सीतेचे ते रौद्र रूप शतानंदाला मारून सुद्धा शांत झाले नाही. तेव्हा सगळ्या देवतांनी त्यांना म्हटले की देवी चंडी आता शांत व्हा, नाहीतर संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार होईल. तेव्हा महादेव म्हणाले, मातेच्या या कोपाला भगवान श्रीराम
शांत करू शकतात. त्यामुळे भगवान श्रीराम बेशुद्ध अवस्थेतून उठावे लागेल. पण अडचण ही होती की भगवान श्रीरामांच्या त्या नारायण अस्त्रामुळे ते स्वतः शक्तिहीन झाले होते. मग ते कसे माता सीतेच्या क्रोधाला शांत करू शकतील? तेव्हा हनुमान म्हणाले, भगवान श्रीराम नक्की जागृत होतील. मग हनुमानाने भगवान श्रीरामांना खूप विनवणी केली, ज्यामुळे भगवान श्रीराम बेशुद्ध अवस्थेतून उठले आणि त्यांनी माता सीतेला समजावून सांगितले. त्यानंतर माता सीतेने त्यांच्या क्रोधाचा त्याग केला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.